नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल क्रिकेट लाईफवर स्वागत आहे. आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका वुमन्स वर्ल्ड कप ODIs फायनल आहे 2025ची. आत्ताच इनिंग ब्रेक झाला आहे. इंडियाची बॅटिंग संपली आहे तर 50 ओव्हर खेळून. आता साऊथ आफ्रिकेची बॅटिंग चालू होणार आहे. इंडिया 298 कसे डिपेंड करते ते आपण बघूया. तर इंडियाची बॅटिंगची सुरुवात खूपच छान झाली. स्मृती आणि शेफालीने 104ची पार्टनरशिप केली चांगल्या रन रेटवर. पण जसा एंड व्हायला पाहिजे होता तसा एंड झाला नाही. म्हणजे 320-325पर्यंत स्कोर व्हायला पाहिजे होतं कमीत कमी, तो नाही झाला. 298वर त्याला कोणी रिस्ट्रिक्ट केलं इंडियाला. तर जाता जाता त्यांच्यासाठी तो कमबॅक होता. कारण इंडियन इनिंगच्या लास्टच्या 5-6 ओव्हर्समध्ये रनबॉलच रन झाले. तर तेवढी हे नाही तरी ऋचा घोषने येऊन हिटिंग केली. पण दीप्तीकडून जशी पाहिजे तशी बॅटिंग झाली नाही शेवटी. तिच्या लास्टच्या 35-40 बॉलामध्ये फक्त एकच बाउंड्री आली आहे. तर ती चांगल्या स्ट्राईक रेटवर खेळली असती तर थोडे रन वाढले असते आणि कमीत कमी 320-325 टार्गेट व्हायलाच पाहिजे. तरी बघू आता. 298 पण फायनलमध्ये खूप काय बोलू शकतो, चॅलेंजेबल स्कोर आहे. आता इंडियाचे बॉलर्स कसं त्याला डिफेंड करतात ते आपण पाहूया. तर सुरुवात ओपनरकडून स्मृती मंदाना 45मध्ये 58 बॉलमध्ये 8 4. खूप छान दिसत होती बॅटिंग त्याची. वाटलं आज मोठी सेंचुरी येणार आहे, पण बॅड लक, आऊट झाली. शेफाली वर्मा वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तिला. पहिली इनिंगमध्ये काही करू शकली नाही, पण आज तिने फायनलसाठी ती राखून ठेवलेली आणि सुपर बॅटिंग. 78 बॉल 7 4 2 6 छान खेळली, गुड. जेमिना सेमीफायनलची मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच. यावेळेला स्टार्ट चांगली मिळालेली, बॅड लक तिचं पण. 24 रन करून आऊट झाली. 37 बॉलमध्ये एकच बाउंड्री आली. हरमनप्रीत कौर हिच्याकडून खूप जास्त आज अपेक्षा होत्या. कॅप्टन होती. स्टार्ट मिळालेला 20 रन झालेले, पण माहिती नाही लेफ्ट आर्म स्पिनरबरोबर ती का स्ट्रगल करते. कट करायचा बॉल नव्हता, स्टंपमध्ये बॉल होता, त्याला कट करायला गेली आणि आऊट झाली. ती थोडं एंडपर्यंत राहिली असती तर नक्कीच 325 हे टार्गेट अचीव झालं असतं आपलं. पण बॅड लक. अमनजोत कौरला चान्स मिळाला, पण माहिती नाही ती आणि जेव्हा दीप्ती शर्मा खेळली तिथे थोडा प्लॉट एकदम हे झाला. म्हणजे खूप स्लो रन रेटवर खेळल्या दोघी पण. ती जास्त नाही 12च रन केले तिने, पण थोडं चांगलं स्ट्राईक रेट केलं. ते दीप्ती शर्माची ती त्या रिस्पॉन्सिबिलिटी होती. ती सेट झालेली बॅट्समन होती, पण माहिती नाही खूप स्लो खेळले ते लोक त्या तिकडे. नंतर ऋचा घोषने येऊन थोडं हे कन्सिडर केलं. तिने 24 बॉलात 34 केले, 3 4 2 6. त्याच्यामुळे हा स्कोर 298पर्यंत पोचू शकलो आपण. दीप्ती शर्मा 58 बॉल 58 रन्स, 3 4 1 6. थोडं तिचं अजून 58 बॉल खेळली तिने, 75-80 रन असते तर बरं झालं, कारण ती एंडपर्यंत खेळली. ठीक आहे, बघू चेस आता कसे साऊथ आफ्रिका स्टार्ट करते. विकेट जर लवकर आपण घेऊ शकलो, पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेट मिळालो तर चांगली पकड असेल मॅचवर. पण कसं आहे, सेकंड बॅटिंगला चेस तिकडे काय ड्यू आहे, पिच तेवढं सपाट आहे. स्पिनर किती आपले चांगली कामगिरी करतात याच्याचकडे लक्ष असेल. बघू काय करतात. साऊथ आफ्रिकेचे बॉलरमधून खाका ह्यांनी 9 ओव्हरमध्ये 58 रन देऊन 3 विकेट घेतले. मालाबा 10 ओव्हर 47 रन देऊन 1 विकेट. क्लार्क जी मी काल म्हणालेलं ऑलराऊंडर आहे, 9 ओव्हर 52 रन देऊन 1 विकेट. लास्टच्या त्याने डेप्थ ओव्हरमध्ये जी बॉलिंग केली मस्त, यॉर्कर त्या काकाने वगैरे परफेक्ट यॉर्कर टाकले. ऋचा घोषला पण शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये मारणं मुश्किल झालेलं, सिंगल येत होते, एवढे परफेक्ट यॉर्कर टाकले त्या दोघींनी पण. तर डेप्थ बॉलिंग मस्त टाकली लास्टला. आता बघू इंडिया कशी काय या स्कोरला हे करते आणि त्यांना अचीव न करता आपण कसं विन होतो ते बघू थोड्याच वेळात.
आणि दुसरी आज मॅच होती मेन्सची, ऑस्ट्रेलिया इंग्लंड इंडिया सॉरी ऑस्ट्रेलिया इंडिया. तर त्याच्यामध्ये इंडिया विन झाली. मॅन ऑफ द मॅच होता अर्शदीप. मस्त बॉलिंग स्पेल टाकला त्याने आणि बुमराने. त्याच्यामुळेच जे सुरुवातीला विकेट काढू शकलो आपण म्हणून स्कोर त्यानं 186वर हे केलं. जर ओपनिंग स्टार्ट चांगली मिळाली असती त्यांना तर 200 क्रॉस झाले असते. पण ठीक आहे, जर तरच्या गोष्टी आहेत. मस्त बॉलिंग टाकली हर्षदीपने आणि बुमराने. लास्टच्या 2-3 ओव्हर तर एक मस्त मजा आली बघायला. परफेक्ट यॉकर होते दोघांचे, बुमराचे वगैरे हर्षदीपचे छान. तर पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता 186 फॉर 6. हेडनी 6 रन केले. हेड या सिरीजला फ्लॉप जाताना दिसतो आहे, जे इंडियाच्या अगेन्स्ट खूप कमी बघायला मिळतं. नाही तर हेड इंडियाला हेडॅकच देतो. मार्श कॅप्टन स्ट्रगल 11च केले 14 बॉलात. जॉश इंग्लिश 1च केलं. टीम डेव्हिड आज कसं काय त्यांनी त्याला प्रमोट केलं माहिती नाही, वर पाठवलं पण त्यांनी त्याचं जे पाठवण्याचं उद्देश होतं ते पूर्णपणे साध्य केलं. 38 बॉलमध्ये 74 रन्स, 8 4 5 6 194चा स्ट्राईक रेट. त्याच्यानंतर स्टॉयनिस छान खेळला, त्यांनी केले 64 39 बॉलात 8 4 2 6 164चा स्ट्राईक रेट. मिचेल ओवन आऊट झाला लवकर. शॉर्ट त्यांनी थोडं हे केले, चांगली इनिंग खेळली. 15 बॉलात 26 केले, 2 4 1 6. इंडियाकडून बॉलिंग अर्शदीप ऑब्वियसली जो मॅन ऑफ द मॅच आहे. 4 ओव्हर 35 रन 3 विकेट, इकॉनॉमी 8.8. बुमरा 4 ओव्हर 26 रन, विकेट नाही पण इकॉनॉमी 6.5. वरुण चक्रवर्ती ऑस्ट्रेलियाच्या पिचमध्ये पण चांगली बॉलिंग टाकताना दिसतंय. 4 ओव्हर 33 रन्स देऊन 2 विकेट घेतले त्यांनी, 8.2ची इकॉनॉमी आहे. शिवम दुबे आज जो हेलॉकॉननी 5व्या बॉलरचं काम हे करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात शिवम दुबेला 3 ओव्हरमध्ये 43 रन्स 1 विकेट, इकॉनॉमी होती 14.3ची. अभिषेककडून 1 ओव्हर टाकून घेतली त्यांनी 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. अभिषेकने 1 ओव्हरमध्ये 13 रन दिले. तर अशा प्रकारे बॉलिंग होती छान. आणि त्याच्यानंतर इंडियाची जी रन चेज होती ती माहिती होतं, अभिषेक जर पॉवर प्लेमध्ये चालला तर ही इझी होऊन जाईल आणि तसंच झालं. अभिषेक पॉवर प्लेमध्ये चालला, 16 बॉलात 25 केले, 2 4 2 6. शुभमन गिल वाइस कैप्टन, कुछ करना पड़ेगा भाई, बॅटिंग दिखाना पडेगा. परत आज एक इनिंग फ्लॉप गेली त्याची, 15 रन केले 12 बॉलात. तर मुश्किल आहे बाबा, तुझ्या मागे भरपूर लाईन आहे. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन वगैरे आहेत. वाईस कॅप्टन आहे म्हणून किती दिवस काढशील, तर तुला रन करावे लागतील. शुभमन गिल पुढच्या मॅचमध्ये रन येतील ही अपेक्षा, ही सदिच्छा. आणखीन सूर्यकुमार यादव कॅप्टन आज चांगला दिसत होता सुरुवातीपासूनच. पहिल्याच काय दुसऱ्या बॉलला 6 मारला. त्याची जी ट्रेडमार्कचं शॉट आहे, फ्लिप करतो तो पिक करून, तर त्यांनी 24 केले 11 बॉलात, 1 4 2 6, 218चा स्ट्राईक रेट होता त्याचा. तिलक वर्मा सध्याचा माझा फेवरेट आहे तो इंडिया टीममधला. त्यांनी रन बॉल केले ठीक, पण गरज होती तशी, तेव्हा काय असं रन रेट काय एवढा हाय नाही गेलेला, तर छान खेळत होता तो. एक बॅड लक, स्लो बॉलला परत तो हे करायला गेला, विकेट किपरच्या वरून मारायला गेला आणि त्या स्लो बॉलला फसला, टाईम नाही झाला आणि विकेट किपरकडे कॅच गेली, स्कूप करायला गेला. तर त्यांनी केले 29 बॉलात 26, 1 4 1 6. अक्षर पटेल 12 बॉलात 17 रन. त्याच्यानंतर सरप्रायझिंगली वॉशिंग्टन सुंदर, मस्त बॅटिंग. जर अर्शदीप मॅन ऑफ द मॅच नसता तर अर्शदीपला मॅन ऑफ द मॅच आज मिळायला पाहिजे होती, कारण त्याने 49 रन्स केले जस्ट 23 बॉलात. 3 4 4 6 स्ट्राईक रेट होता, 213, जो टीम डेव्हिडचा पण होता. तर चांगल्या स्ट्राईक रेटवर खेळले 2-3 प्लेयर, त्याच्यामुळे आपण हे टार्गेट अचीव केलं. त्याचा 213चा स्ट्राईक रेट होता, सूर्यकुमारचा 218चा होता, जितेश शर्माचा 169चा स्ट्राईक रेट होता, परत अभिषेक शर्माचा 156 स्ट्राईक रेटने खेळला.
जितेश शर्मानी पण 13 बॉलात 22 केले, 3 4. तर चांगली कामगिरी झाली त्याची पण. पहिलीच मॅच पहिली नसावी मॅच, पण या सिरीजमधली पहिली मॅच खेळत होता. तर इंटेंट चांगला होता. त्यांनी पहिल्या का दुसऱ्याच बॉलला 4 मारला. तर चांगला खेळ आहे. इंडियाची बॅटिंग चांगली झाली. ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग नेहमीप्रमाणेच आता सध्या जो चालू आहे नेथन एलिस, तेच तो स्लो बॉलवर विकेट घेतो हेच होते. पण आज त्यांनी थोडं सरप्रायझिंगली फास्ट बाउन्सरवर 2 विकेट घेतले. अभिषेक शर्माला पण त्यांनी 147च्या स्पीडने बाउन्सर टाकलेला, आणि त्याच्या आधीचा बॉल होता भरपूर स्लो 119च्या स्पीडने टाकलेला. तो त्या ह्याला तो बीट झाला स्पीडला, आणि बाउन्सरवर अभिषेक शर्मा होता. सेम अक्षर पटेलला पण त्यांनी पहिला स्लो बॉल टाकला, आणि दुसरा जो टाकला तो 139ची स्पीड होती बाउन्सर, त्याला ते 2 विकेट मिळाले. आणि एक त्यांनी ह्याला टाकलं, शुभन गिलला यॉर्कर टाकला, ती पण बऱ्यापैकी स्पीड होती, 135-134 काय होती. पण त्याने मध्ये जे स्लोवर तो यूज करतो ना, तो खूप इफेक्टिव्ह होतो. बॅट्समॅनला टाईम करता येत नाही, शॉट नाही होत. पण बाकीचे ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स आहे, आज त्यांनी भरपूर रन दिले इकॉनॉमी. हा जो सीन एबॉट होता, त्यांनी 3.3 ओव्हरमध्ये 56 रन दिले. पुन्हा स्टॉयनिसला कळलं नाही, त्यांनी सूर्यकुमारचा विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये घेतला, तरी त्याला मार्शनी नंतर ओव्हरच दिले नाही. शेवटी त्याला 18वी काय 17वी 19वी ओव्हर दिली, ज्याच्यात मॅच जवळजवळ संपलीच होती. त्यांनी 2च ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 1 विकेट घेतला. कुलन स्पिनर, ऑस्ट्रेलियन स्पिनर असून त्यांनी बरा इंडियाला कंटेन केला एकदम. 3 ओव्हरमध्ये 31च रन दिले, मारायलाच देत नव्हता तो कोणाला. चांगली बॉलिंग टाकली त्यांनी. आणि तो ब्रेथलेट करून काय आहे बॉलर, त्यांनी 4 ओव्हर 30 रन देऊन 1 विकेट घेतली. तर एकंदरीत स्कोअर ऑस्ट्रेलियाने कमी केला, आणि त्याच्यामुळे आपल्याला चेस करणं इझी झालं. अर्षदीपची बॉलिंग छान होती. असंच अर्षदीप हर्षदीपला घेत का नाही कळत नाही. गेल्या मॅचला पण नव्हता. आज लकीली हर्षित राणाला बाहेर बसवलं, कुलदीप यादवला, जे लास्ट मॅचमध्ये परफॉर्म त्यांचा खूप खराब होता दोघांचा पण. आणि त्यांच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा, संजू सॅमसनच्या जागेवर जितेश शर्मा होता. छान कामगिरी केली आहे. बघू आता 1-1 आहे सिरीज. 3 मॅच झाल्या आहेत, 2 बाकी आहेत. बघू कोण सिरीज विन करतं. मजा येते बघायला. पण गौतम गंभीर मॅनेजमेंट खूप चेंजेस करताना दिसते. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही चेंजेस असतात. कधी कोणाला काढतात, कधी कोणाला बसवतात. थोडं त्यांनी ते कंट्रोल करायला पाहिजे. सारखं चेंजेस नाही ना, म्हणजे प्लेयर परफॉर्म कसं करणार. एक मॅच फ्लॉप गेली, दुसऱ्या मॅचमध्ये बसवा, तर ती जरा गोष्ट बघण्यासारखी आहे. तर आता बघूया पुन्हा इंडिया कशी आपले इंडियन वुमन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये 298 कशी डिफेंड करते ते आपण बघूया. तर नंतर पुन्हा भेटू. तोतास बाय बाय.